Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the rules regarding taxation of a Hindu undivided family. In the previous lecture, we started with this particular topic, that is taxation of Hindu undivided family, and in the previous lecture we have studied the different rules which determines the residential status of HUF, that is Hindu undivided family. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे टॅक्सेशन ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली हा टॉपिक सुरू केला आणि त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एखादी HUF असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर HUFचं रेसिडेन्शियल स्टेटस हे कशा पद्धतीने ठरवलं जातं, वेदर द HUF इज रेसिडेंट इन इंडिया और नॉन रेसिडेंट इन इंडिया, and if the HUF is resident, then whether it is ordinarily resident or not ordinary resident. The rules regarding this we have studied in the previous lecture. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण एखादी HUF म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही आपल्या देशाची रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे याचे नियम पाहिलेले आहेत. आणि जर एखादी HUF रेसिडेंट असेल तर रेसिडेंटचे पुन्हा दोन प्रकार होतात. पहिला प्रकार म्हणजे रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, हा पहिला प्रकार. अँड सेकंड इज रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट, हा दुसरा प्रकार होतो. त्यासाठी कोणते नियम आहेत, दरवर्षी रेसिडेन्शियल स्टेटस का चेक केलं जातं हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. Now in this particular lecture we are going to see the different rules, different provisions regarding taxation of Hindu undivided family. आजच्या या लेक्चरमध्ये आपण एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्याच्या टॅक्सेशन संदर्भात, असेसमेंट संदर्भात कोणकोणते नियम आहेत, कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. अवर हेडिंग इज टॅक्सेशन ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. Okay, so let's start with it. The Hindu undivided family is treated as a separate entity for income tax assessment. Okay, for income tax purpose, the Hindu undivided family business is treated as a separate entity. Okay, along with individual, along with company, along with partnership firm, etc. etc. आपण सुरुवातीला पर्सन ही कन्सेप्ट पाहिलेली आहे. Okay, as per the concept of person, the term person includes first individual, second partnership firm, third company, fourth Hindu undivided family, 5 AOP etc. etc. त्यामुळे इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं एखादा इंडिव्हिज्युअल जसा एखादं सेपरेट आहे, कंपनी ही सेपरेट आहे, पार्टनरशिप ही सेपरेट आहे, त्याचप्रमाणे हिंदू अनडिवायडेड फॅमिली जो बिझनेस असतो तो सुद्धा इन्कम टॅक्ससाठी हा एक सेपरेट एंटिटी आहे असं हे मानलं जातं फॉर इन्कम टॅक्स पर्पज, फॉर असेसमेंट पर्पज. काय सांगितलं बघा, अंडर द हिंदू लॉ. ओके, हिंदू कायद्याप्रमाणे द टर्म HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली, refers to a family which consists of all persons lineally descended from a common ancestor and include their wives and unmarried daughters. ओके, हिंदू कायद्याप्रमाणे एखादी HUF म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे काय, तर ती एकत्र हिंदू फॅमिली आहे, अनडिवायडेड म्हणजे त्याचं अजून सेपरेशन झालेलं नाही. सर्व घरातील जे लोक आहे ते एकत्र राहतात, ती जी फॅमिली आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये काय सांगितलं आहे, ऑल पर्सन्स, त्या घरामध्ये असणारे सर्व व्यक्ती जे आहेत, ऑल पर्सन्स आर लिनियली डिसेंडेड फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे घरामध्ये असणारे जे सर्व व्यक्ती आहेत ह्या सर्वांचे जे कॉमन ॲन्सेस्टर आहेत, पूर्वज आहेत, हे समान आहेत. ओके, आणि त्यामध्ये ती जी काय फॅमिली आहे, लोकांची फॅमिली, त्यामध्ये त्यांच्या वाईफसुद्धा येतात आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलीसुद्धा येतात. म्हणजे एखादी हिंदू फॅमिली आहे की ज्या फॅमिलीचं अजून ती एकत्रच आहे, अनडिवायडेड, इट इज नॉट डिवायडेड, ती एकत्र आहे. अशा फॅमिलीला, जी फॅमिलीमधील सर्व लोक ही एकाच पूर्वजांपासून पुढची पिढी ती आहे, त्या सर्व लोकांच्या फॅमिलीला, ज्यामध्ये सर्व मेलसुद्धा येतात, त्याचबरोबर जे मॅरिड असतील त्यांच्या वाईफसुद्धा येतात, त्यांची मुलं येतात, त्याचबरोबर अनमॅरिड डॉटर्स, मुली म्हणजे फक्त कोणत्या मुली, ज्यांचं अविवाहित मुली आहेत त्यासुद्धा त्या फॅमिलीमध्ये येतात. ओके, दिस इज डेफिनेशन ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली ॲज पर द हिंदू लॉ.
हिंदू लॉप्रमाणे एखाद्या एच यू एफ म्हणजे काय, तर एच यू एफ मीन्स अ फॅमिली, अशी एक फॅमिली की ज्यामध्ये विच कन्सिस्ट ऑफ ऑल पर्सन्स लिनियरली डिसेंडेड फ्रॉम कॉमन ॲन्सेस्टर. अशी फॅमिली की ज्या फॅमिलीमध्ये राहणारी सर्व लोक ही एका व्यक्ती म्हणजे एकाच पूर्वजांच्या द्वारे पुढची ती फॅमिली तयार झालेली आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये सर्व लोक येतातच, त्यामध्ये त्यांच्या वाईफसुद्धा येतात, जे मॅरिड आहेत त्यांच्या वाईफसुद्धा येतात, त्याचबरोबर मुलं तर येतातच आणि प्लस त्याबरोबर जे अनमॅरिड डॉटर्स आहेत, अविवाहित मुली आहेत, त्यासुद्धा त्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड होतात. आणि एच-यू-एफ होण्यासाठी, एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली होण्यासाठी कमीत कमी 2 लोकांची आवश्यकता असेल. मग ते मेल असो फिमेल असो. काय सांगितलं बघा, देअर शुड बी 2 or more persons वेदर मेल ऑर फिमेल टू फॉर्म ए एच-यू-एफ. एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली होण्यासाठी त्या फॅमिलीमध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकांची आवश्यकता असते. ती मेल असो फिमेल असो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची आवश्यकता असते. आता ही जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, ओके, याचे काही फीचर्स आहेत, काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं जे फीचर आहे, द फर्स्ट फीचर इज टायटल्ड ॲज हिंदू को पार्सनरी. म्हणजेच काय, तर जी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे त्यामध्ये जे कोण को पार्सनर्स आहेत, को पार्सनर्स मीन्स मेंबर्स आहेत. ओके, हा जो शब्द आहे को पार्सनर्स मीन्स मेंबर. ओके, फॅमिलीमध्ये जसं आपण एखादी पार्टनरशिप फर्म असेल, पार्टनरशिप फर्ममध्ये जे कोण पार्टनर्स असतात, जे कोण मेंबर्स असतात त्यांना आपण पार्टनर्स असं म्हणतो. ओके, द मेंबर्स ऑफ पार्टनरशिप फर्म आर कॉल्ड एज अ पार्टनर्स. ओके, जॉईंट व्हेंचरमध्ये आपण पाहिलेलं आहे, जॉईंट व्हेंचर बिझनेसमध्ये जे कोण मेंबर्स असतात त्यांना आपण को व्हेंचरर असं म्हणतो, बरोबर. त्याप्रमाणे एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली जी असते त्यामध्ये जे कोण मेंबर्स असतात त्यांना को पार्सनर असं म्हटलं जातं. आणि हे जे मेंबर्स असतात हे 2 प्रकारचे असतात. बघा, ए जॉईंट हिंदू फॅमिली कन्सिस्ट ऑफ 2 टाईप्स ऑफ मेंबर्स. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये 2 प्रकारचे मेंबर्स असतात. पहिला प्रकार म्हणजे मेंबर्स एन्टायटल्ड फॉर मेंटेनन्स ओनली. म्हणजेच काय, एकूण फॅमिलीमध्ये सपोज 15 जणं 20 जणं असतील, त्यापैकी काही मेंबर्स हे फक्त कशासाठी एन्टायटल्ड असतात, त्यांना कशाचा अधिकार असतो फक्त, तर मेंटेनन्स मागण्याचा. ओके, तेवढाच फक्त अधिकार त्यांना असतो. असे काही मेंबर्स असतात. काय सांगितलं बघा, द फिमेल मेंबर्स ऑफ द फॅमिली, त्या फॅमिलीमधील ज्या महिला आहेत दे आर एन्टायटल्ड ओनली फॉर मेंटेनन्स आउट ऑफ फॅमिली प्रॉपर्टी. त्या फॅमिलीची जी काय प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीमधून त्या महिला फक्त स्वतःच्या मेंटेनन्स पुरता, राहण्यासाठी जे काय खर्च होतो, मेंटेनन्स म्हणजे राहण्याचा खर्च, तेवढेच पैसे मागण्याचा अधिकार आहे. द फिमेल मेंबर्स ऑफ एच-यू-एफ आर एन्टायटल्ड टू गेट ओनली द मेंटेनन्स आउट ऑफ द फॅमिली प्रॉपर्टी. जी काय एच-यू-एफची फॅमिलीची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधून, त्या प्रॉपर्टीच्या पैशामधून त्या फक्त महिला ज्या असतात त्या फक्त पैसे कशासाठी मागू शकतात, तर मेंटेनन्ससाठी म्हणजे राहण्यासाठी. ओके, तेवढाच फक्त त्यांना अधिकार असतो. त्या प्रॉपर्टीमधून ते कोणताही स्वतःचा हिस्सा मागू शकत नाहीत. काय सांगितलं बघा, दे डू नॉट एन्जॉय राईट टू एन्फोर्स पार्टिशन. म्हणजेच काय, त्यांना असा कोणताही अधिकार नसतो टू एन्फोर्स पार्टिशन. म्हणजे जे फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये पार्टिशन म्हणजे वाटप करा असं म्हणण्याचा, मागण्याचा देखील त्यांना कोणताही अधिकार नाही. द फिमेल मेंबर्स ऑफ एच-यू-एफ डू नॉट हॅव अ राईट टू एन्फोर्स द पार्टिशन. ओके, पार्टिशन म्हणजे वाटणी करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांना फक्त अधिकार काय आहे, तर जी फॅमिलीची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधून जो काय खाण्यासाठी खर्च होतो त्यासाठी पैसे मागण्याचा त्यांना अधिकार असतो. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ अ मेंबर. ओके, आणि हे फक्त मेंबर्स मेंटेनन्स मागण्याचा त्यांना फक्त अधिकार आहे. आणि कुणाला मेंटेनन्स फक्त मागायचा अधिकार आहे, तर फक्त फिमेल मेंबर्सना. फिमेल मेंबर्स फक्त मेंटेनन्स मागू शकतात, वाटणी मागू शकत नाहीत. दिस इज फर्स्ट टाईप. अँड सेकंड टाईप इज को पार्सनरी. बाकीचे जे मेंबर्स असतात, ओके, फिमेल मेंबर्सला फक्त मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे हे आपण पाहिलं. ओके, हा एक प्रकार. आता जो दुसरा प्रकार आहे मेंबर्सचा त्याला म्हणतात को पार्सनरी. आता को पार्सनरी म्हणजे काय, तर एखाद्या घरामधील जी मुलं असतील किंवा नातवंड असतील किंवा पुढची पिढी असेल त्यातले जे मुलं असतील त्या मुलांना
प्रॉपर्टीमधला जो अधिकार दिला जातो, काय सांगितलं बघा, द सन्स म्हणजे मुले, ग्रँडसन्स म्हणजे नातू, अँड ग्रेट ग्रँडसन म्हणजे परतूण, म्हणजे नातवांचा मुलाला परतूंड असं म्हटलं जातं, ऑफ द होल्डर ऑफ द प्रॉपर्टी, म्हणजे जो कोण प्रॉपर्टीचा होल्डर आहे, होल्डर म्हणजे ओनर आहे, ओके, ज्याच्या नावाने प्रॉपर्टी आहे त्या व्यक्तीचा मुलगा, नातू किंवा पंतू असेल, दे आर एंटायटल्ड टू डिमांड देअर शेअर ऑन पार्टिशन ऑफ द फॅमिली. त्यांना जी आपली फॅमिलीची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं पार्टिशन झाल्यानंतर, वाटप झाल्यानंतर त्यामधून त्यांना हिस्सा मागण्याचा अधिकार असतो. त्यांना को पार्सनरी असं म्हटलं जातं. आणि हिस्सा मागण्याचा अधिकार हा हिंदू लॉप्रमाणे फक्त कुणाला दिलेला आहे, तर मुलांना दिलेला आहे. ओके, मग तो मुलगा असेल, नातू असेल किंवा पंतू असेल, ओके, त्यांनाच फक्त तो अधिकार आहे. त्यांना को पार्सनरी असं म्हटलं जातं. म्हणजे जी काय फॅमिलीची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधून वाटप करून आपला हिस्सा मागण्याचा अधिकार हा त्या मेल व्यक्तींना म्हणजेच को पार्सनरींना असतो. मगाशी जे आपण पाहिलं, फिमेल मेंबर्स फक्त मेंटेनन्ससाठी पैसे मागू शकतात, राहण्या खाण्यासाठी फक्त पैसे मागण्याचा त्यांना अधिकार आहे, परंतु प्रॉपर्टीमध्ये पार्टिशन करण्याचा, वाटप करण्याचा अधिकार नाही, डिमांड करण्याचा अधिकार नाही. परंतु जे को पार्सनरी असतात, म्हणजे जी मुलं असतात, मुलगा असो, नातू असो किंवा पंतू असो, त्यांना मात्र त्या प्रॉपर्टीमधून हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. Okay, this is first feature relating to members of HUF. Okay, now the second feature. Second feature is there are two schools according to Hindu law. ओके, हिंदू कायद्याप्रमाणे HUFसाठी, HUFवरती कंट्रोल ठेवण्यासाठी दोन प्रकारचे स्कूल्स आहेत. त्यातलं एक आहे बघा, अकॉर्डिंग टू हिंदू लॉ द हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज आर गव्हर्न्ड बाय टू स्कूल्स. ज्या HUF असतात, ओके, बाकीच्या जे काही बिझनेस फॉर्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल कंपनीसाठी कंपनी ॲक्ट आहे, बरोबर, फॉर पार्टनरशिप फर्म देर इज पार्टनरशिप ॲक्ट, फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटी देर इज कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, ओके, बट फॉर HUF ज्या हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज आहेत त्या कशानुसार चालत असतात, तर त्यासाठी भारतामध्ये दोन स्कूल्स आहेत. एक म्हणजे मिताक्षरा आणि सेकंड म्हणजे दयाभागा. आता हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. मिताक्षरा स्कूल कुठे लागू आहे बघा, मिताक्षरा स्कूल इट ॲप्लायज टू होल ऑफ इंडिया. भारतामध्ये जेवढी राज्य आहेत त्या सर्व राज्यांमध्ये मिताक्षरा रूल, मिताक्षरा स्कूलचे नियम पाळले जातात. फक्त एक्सेप्ट वेस्ट बेंगॉल, वेस्ट बेंगॉलमध्ये हा स्कूलचे नियम पाळले जात नाहीत. वेस्ट बेंगॉल, आसाम अँड सम पार्ट्स ऑफ ओरिसा, हे तीन राज्य सोडली तर देशामधील सर्व राज्यांमध्ये मिताक्षराचे रूल्स हे फॉलो केले जातात फॉर गव्हर्निंग द HUF. एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्या फॅमिलीचं वर्किंगसाठी, त्याच्यावरती गव्हर्निंग करण्यासाठी जे रूल्स आहे ते मिताक्षरा स्कूलचे फॉलो केले जातात ऑल ओव्हर इंडिया एक्सेप्ट वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल आणि ओरिसामधला काही भाग असेल, त्याच ठिकाणी फक्त हे नियम पाळले जात नाहीत. बाकीच्या सर्व ठिकाणी, इंडियामध्ये सर्व ठिकाणी हे मिताक्षराचे रूल्स जे आहेत ते फॉलो केले जातात. ओके, दिस क्वेश्चन इज जनरली आस्क्ड फॉर ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज मिताक्षरा स्कूल किंवा रूल्स ऑफ मिताक्षरा स्कूल आर ॲप्लिकेबल इन, किंवा आपल्या राज्याचा विचार केला, इन महाराष्ट्र विच प्रोव्हिजन्स ऑर प्रोव्हिजन्स ऑफ विच स्कूल आर ॲप्लिकेबल फॉर HUF. ओके, महाराष्ट्रामध्ये कोणत्या स्कूलचे नियम हे ॲप्लिकेबल आहेत HUFसाठी, तर उत्तर आहे मिताक्षरा. मिताक्षरा जी स्कूल आहे त्यांचे नियम ऑल ओव्हर इंडिया हे ॲक्सेप्ट केलेले आहेत, ॲप्लिकेबल आहेत. फक्त वेस्ट बेंगॉल, त्याचबरोबर आसाम आणि ओरिसामधला काही भाग तिथं फक्त हे लागू नाहीत. आता हे मिताक्षरा स्कूलचा नियम काय बघा, अंडर धिस स्कूल ऑफ लॉ ईच सन, प्रत्येक मुलगा, मुलगा म्हटलेलं आहे, ओके, ईच सन ॲक्वायर्स बाय बर्थ, एखाद्या मुलाच्या जन्मानेच त्याला अधिकार मिळतो, अँड इक्वल इंटरेस्ट इन द फादर्स ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी बाय मियर बर्थ. म्हणजे घरामध्ये एखादा मुलगा जन्माला आला की जन्म झाल्याच त्याला त्याच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्साचा अधिकार मिळतो. हा साधा सोपा अर्थ आहे. ओके, अकॉर्डिंग टू मिताक्षरा स्कूल द सन गेट्स अ राईट इन द फादर्स प्रॉपर्टी, फादर्स ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी, वडिलांची जी पिढीजात प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये त्याला हिस्सा मिळतो फक्त जन्मानेच. जन्म झाला की त्याला तो अधिकार मिळतो. आणि त्याला अजून काय अधिकार आहे, अँड ही हॅज राईट टू डिमांड पार्टिशन,
मोठे झाल्यानंतर त्याला अगदी वाटणी मागण्याचा, हिस्सा मागण्याचा सुद्धा अधिकार मिळतो अकॉर्डिंग टू मिताक्षरा स्कूल. म्हणजे घरामध्ये मुलगा जन्माला झाला की जन्म झाल्याच कायद्याप्रमाणे मिताक्षरा स्कूलच्या नियमाप्रमाणे त्या मुलाला अधिकार मिळतो. कशामध्ये 2 अधिकार मिळतात. फर्स्ट म्हणजे दॅट ही हॅज अ राईट किंवा ही हॅज अ शेअर इन द फादर्स अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. वडिलांची जी काय वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल त्यामध्ये त्याला हिस्सा मिळतो. ओके, हा एक. आणि दुसरा म्हणजे काही दिवसांनी मोठे झाल्यानंतर त्याला प्रॉपर्टीचं डिव्हायडेशन, पार्टिशन, ओके, हिस्सा मागण्याचा देखील अधिकार मिळतो. ओके, पुढं काय सांगितलं आहे, फक्त त्याला एक एक्सेप्शन आहे. हावेवर द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ फादर. ओके, वडील ज्या घरामध्ये राहतात, ज्या घरामध्ये जर त्या घरात ते स्वतः राहत असतील आणि ती स्वतःची प्रॉपर्टी असेल तर त्याला सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. ओके, सेल्फ अक्वायर्ड. ओके, त्या प्रॉपर्टी जर असेल, सेल्फ अक्वायर्ड म्हणजे त्यांनी स्वतः खरेदी केली असेल. सेल्फ म्हणजे स्वतः, ॲक्वायर करणे म्हणजे खरेदी करणे. जर वडिलांनी स्वतःच्या पैशातून एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल, हाऊस प्रॉपर्टी, तर ती प्रॉपर्टी रिमेन्स हिज पर्सनल प्रॉपर्टी. तर ती वडिलांची स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी राहते, त्यामध्ये हिस्सा मागण्याचा अधिकार मुलांना नसतो. ओके, पण कधी ती प्रॉपर्टी जर त्यांनी स्वतः ॲक्वायर केली असेल तर वडिलांनी, तर त्यामध्ये ती त्यांची पर्सनल प्रॉपर्टी राहते. दिस इज मिताक्षरा स्कूल. ओके, दिस इज फर्स्ट. अँड सेकंड इज दयाभागा. आता दयाभागा स्कूलचे नियम कुठे लागू आहेत? इट ॲप्लायज टू वेस्ट बेंगॉल, आसाम अँड सम पार्ट्स ऑफ ओरिसा. दयाभागा स्कूलचे नियम फक्त पश्चिम बंगाल, आसाम आणि ओरिसामधला काही भाग एवढ्याच ठिकाणी फक्त हे नियम हे लागू आहेत. मगाशी जे आपण पाहिलं मिताक्षरा स्कूल, द रूल्स ऑफ मिताक्षरा स्कूल आर ॲप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया. पूर्ण भारतामध्ये यांचे नियम ॲप्लिकेबल आहेत. फक्त हे 3 राज्य सोडली तर बाकी सर्व ठिकाणी हे नियम फॉलो केले जातात. आणि जे दुसरी स्कूल आहे दयाभागा, यांचे नियम फक्त वेस्ट बेंगॉल, आसाम आणि ओरिसा याच ठिकाणी फक्त लागू आहेत. आता हे नियम काय सांगतात बघा. अंडर धी स्कूल ऑफ लॉ, ए सन डज नॉट एक्वायर एनी इंटरेस्ट बाय बर्थ इन अन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. म्हणजे ही नियम काय सांगतात की एखाद्या घरामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला जन्म झाल्याच वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळत नाही. अ सन डज नॉट एक्वायर एनी इंटरेस्ट, एनी राईट बाय बर्थ इन द अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. जन्म झाला की त्याला वडिलांचे जे काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्यामध्ये त्याला हिस्सा मिळण्याचा अधिकार मिळत नाही. त्याला अधिकार कधी मिळतो? तर वडिलांच्या मृत्यूनंतरच मिळतो. बघा काय सांगितले, ही ॲक्वायर सच इंटरेस्ट मीन्स राईट. अधिकार कधी मिळतो? ओन्ली आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. वडिलांच्या मृत्यूनंतरच त्याला जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये त्याला हिस्सा मिळतो, तोपर्यंत मिळत नाही. आणि याचाच अर्थ काय? हेन्स द सन एन्जॉयज द राईट टू डिमांड पार्टिशन. त्यामुळे तो जो मुलगा आहे तो वाटणी कधी मागू शकतो? जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये हिस्सा कधी मागू शकतो? ओन्ली आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. वडिलांच्या मृत्यूनंतरच त्याला वाटणी मागण्याचा, त्याचा हिस्सा मागण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत द सन डज नॉट हॅव एनी राईट टू डिमांड फॉर द पार्टिशन. तोपर्यंत तो मुलगा प्रॉपर्टीचं मधून हिस्सा मागू शकत नाही. आणि जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचं काय करायचं हा पूर्णपणे वडिलांचाच अधिकार असतो. हा महत्त्वाचा नियम बघा. इन व्ह्यू ऑफ धिस द फादर एन्जॉयज ॲन ॲब्सोल्यूट राईट म्हणजे अधिकार टू डिस्पोज ऑफ द प्रॉपर्टी ऑफ फॅमिली अकॉर्डिंग टू हिज डिझायर. फॅमिलीची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं काय करायचं, ती काय ठेवायची का विकायची, हा सर्व अधिकार हा फक्त आणि फक्त वडिलांनाच असतो. दस देर इज नो को पार्टनर इन दयाभागा स्कूल ऑफ लॉ टिल द डेथ ऑफ फादर. वडिलांच्या मृत्यूपर्यंत त्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही को पार्टनर नसतो, हिस्सेदार नसतो, वाटेकरू नसतो. आणि वडिलांच्या मृत्यूनंतरच आफ्टर द डेथ ऑफ फादर द सन बिकम्स द को पार्टनर, नंतरच त्याला त्याचा हिस्सा मिळतो. त्यामुळे ही जी स्कूल आहे दयाभागा स्कूल, द रूल्स ऑफ दयाभागा स्कूल आर ॲप्लिकेबल in only 3 states. First is West Bengal, second is Orissa, and third is Assam. Okay, and according to Dayabhaga school, the son does not get any right to demand for the share in the ancestral property by mere his birth.
ओके, हा नियम काय सांगतो दयाभागा स्कूलचा, की एखादे घरामध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर त्या मुलाला जन्माने हा अधिकार दिला जात नाही. तो मुलगा जी फॅमिलीची ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे त्यामध्ये हिस्सा मागू शकत नाही. त्याला हिस्सा कधी मिळेल? द सन विल गेट द राईट इन द फॅमिली प्रॉपर्टी ओनली आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर. वडिलांच्या मृत्यूनंतरच त्याला पार्टिशन म्हणजे हिस्सा मागण्याचा अधिकार मिळतो, तोपर्यंत त्याला अधिकार नसतो. अँड टिल द फादर इज अलाइव्ह, जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत, टिल दॅट टाईम द फादर हॅज ॲन ॲब्सोल्यूट राईट टू डिस्पोज ऑफ द फॅमिली प्रॉपर्टी अकॉर्डिंग टू हिज विश. ओके, जोपर्यंत वडील जिवंत आहेत तोपर्यंत फॅमिली प्रॉपर्टीचं काय करायचं, ती ठेवायची का विकायची, हा संपूर्ण 100% अधिकार हा पूर्णपणे वडिलांनाच असतो. अँड आफ्टर द डेथ ऑफ हिज फादर, वडिलांच्या मृत्यू झाल्यानंतरच तो जो मुलगा आहे तो त्या प्रॉपर्टीमधून त्याचा हिस्सा मागू शकतो. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फीचर, दॅट इज सेकंड फीचर, स्कूल ऑफ हिंदू schools according to Hindu law. Okay, this is second feature. Then the third feature is Jain and Sikh undivided family. आपल्या टॉपिकचं नाव हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे. ओके, हिंदू फॅमिलीसाठी फक्त हे लागू आहे, परंतु जो जैन समाज आहे किंवा जो शीख समाज आहे त्यांचीसुद्धा अनडिवायडेड फॅमिली असते. मग त्याच्यासाठी नियम काय केला बघा, जैन अँड सिख फॅमिलीज आर ट्रीटेड ॲज हिंदू अनडिवायडेड फॅमिली फॉर द पर्पज ऑफ इन्कम टॅक्स. ओके, दो दे आर नॉट गव्हर्न्ड बाय हिंदू लॉ. ओके, एखादी शीख फॅमिली असेल, एखादी जैन फॅमिली असेल, ओके, त्या फॅमिलीला देखील HUFचेच नियम लागू होतात इन्कम टॅक्ससाठी. जरी त्या जैन फॅमिली असेल किंवा सिख फॅमिली असेल, जरी त्यांना हिंदू लॉ ॲप्लिकेबल नसला तरीसुद्धा इन्कम टॅक्स पर्पजसाठी दे आर ट्रीटेड जस्ट लाईक ए हिंदू अनडिवायडेड फॅमिली. एखादी सिख फॅमिली असेल, एखादी जैन फॅमिली असेल, दे आर ट्रीटेड ॲज हिंदू अनडिवायडेड फॅमिली ओनली फॉर द इन्कम टॅक्स पर्पज. इन्कम टॅक्ससाठी त्या HUF आहेत अशा प्रकारे त्यांना ट्रीट केलं जातं. दिस इज फीचर नंबर 3. देन फोर्थ फीचर इज असेसमेंट ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. ओके, एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर त्याचं असेसमेंट टॅक्सेशन कसं केलं जातं बघा. द इन्कम ऑफ जॉईंट हिंदू फॅमिली, एखाद्या जॉईंट हिंदू फॅमिलीचं जे इन्कम असतं इज असेस्ड फॉर टॅक्स ॲज हिंदू अनडिवायडेड फॅमिली इफ फॉलोइंग कंडिशन्स आर सॅटिस्फाईड. त्या फॅमिलीला मिळणारं जे इन्कम आहे ते इन्कम HUF इन्कम कधी ट्रीट केलं जातं, जर पुढील दिलेल्या कंडिशन पूर्ण झाल्या तर. कंडिशन काय आहेत बघा. फर्स्ट कंडिशन इज देर इज को पार्टनरशिप. म्हणजेच काय, इट शुड बी नोटेड दॅट वन्स जॉईंट फॅमिली इन्कम इज असेस्ड ॲज HUF इन्कम, एकदा का त्या फॅमिलीचं इन्कम HUF इन्कम म्हणून ट्रीट केलं गेलं, इट कंटिन्यूज टू बी असेस्ड ॲज सच इन द सबसिक्वेंट इयर्स टिल द पार्टिशन इज क्लेम्ड बाय द को पार्टनर्स. ओके, त्या फॅमिलीला, जॉईंट फॅमिलीला मिळणारं इन्कम एकदा का ते HUF इन्कम म्हणून ट्रीट झालं, तुम्ही कॅल्क्युलेट करून त्याचा टॅक्स पेड केला की त्या फॅमिलीचं इन्कम जोपर्यंत त्या फॅमिलीचं पार्टिशन होत नाही, ओके, वाटप होत नाही, तोपर्यंत त्या फॅमिलीचं इन्कम हे HUF इन्कम म्हणूनच ट्रीट केलं जातं. दिस इज फर्स्ट. ओके, हा फर्स्ट पॉईंट आहे. अँड सेकंड इज रिक्वायरमेंट काय आहे की देर इज जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. त्या फॅमिलीची जी प्रॉपर्टी ती सर्वांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असावी. बघा, द जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी कन्सिस्ट ऑफ ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. फॅमिलीची प्रॉपर्टी कोणती असते, जी वडिलोपार्जित पिढीजात प्रॉपर्टी आलेली आहे, ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी त्याला म्हणलं जातं, ती प्रॉपर्टी. सेकंड, प्रॉपर्टी ॲक्वायर्ड विथ द हेल्प ऑफ ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्याच्या साह्यानं, त्या पैशातून, त्या प्रॉपर्टीच्या साह्यानं आपण जर नवीन एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल ती प्रॉपर्टी. दिस इज सेकंड. अँड प्रॉपर्टी ट्रान्सफर्ड बाय इट्स मेंबर्स टू HUF. एखाद्या मेंबरने, आपल्या फॅमिलीमधील मेंबरने त्याची स्वतःची प्रॉपर्टी जर HUFला ट्रान्सफर केली असेल तर त्या ज्या सर्व प्रॉपर्टीज आहेत त्याला जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. बघा, ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मीन्स द प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय मॅन फ्रॉम एनी ऑफ हिज 3 इमिडिएट ॲन्सेस्टर्स. फॉर ए मेल ॲन्सेस्टर, फादर, ग्रँडफादर अँड ग्रेट ग्रँडफादर. म्हणजे ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, जर जे मेल ॲन्सेस्टर्स आहेत, ओके, म्हणजे जे आपले पूर्वज आहेत, पुरुष फक्त म्हटले, महिला नाही,
म्हणजे आईचे पूर्वज त्यामध्ये येत नाहीत, वडिलांचे फक्त. मग त्यामध्ये वडील असतील, फादर, ओके, ग्रँडफादर म्हणजे आजोबा असतील, किंवा ग्रेट ग्रँडफादर म्हणजे पणजोबा असेल, यांच्याकडून जी आलेली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी असं त्याला म्हटलं जातं. आणि एखाद्या एच यू एफसाठी आपण पॉईंट जो पाहिलेला आहे की एखाद्या एच यू एफचं इन्कम, मिळालेलं इन्कम हे एच यू एफ इन्कम कधी ट्रीट होतं, तर त्यासाठी ह्या 2 कंडिशन्स आहेत. एक म्हणजे ते त्यामध्ये को पार्टनरशिप असावी, फॅमिलीचं जे इन्कम आहे ते एच यू एफ इन्कम म्हणून ट्रीट केलं जात असावं, हे एक. आणि त्या फॅमिलीची जी प्रॉपर्टी ती जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असावी. ओके, हे 2 फक्त त्याला नियम आहेत. ओके, नाव आवर नेक्स्ट हेडिंग, नेक्स्ट टायटल इज अलावेबल एक्सपेन्सेस ऑफ एच यू एफ. ओके, एखादी एच यू एफ रन करण्यासाठी रेग्युलर एक्सपेन्सेस तर होतातच. ओके, जसं की सॅलरी असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, वेजेस असेल, किंवा बाकीचे प्रिंटिंग स्टेशनरी, टेलिफोन एक्सपेन्सेस असेल, इन्शुरन्स असेल, दीज आर द रेग्युलर एक्सपेन्सेस. बट फॉर एच यू एफ देर आर सर्टन स्पेशल एक्सपेन्सेस, ओके, विच नीड्स टू बी अंडरस्टूड. बघा, पहिला काय, फर्स्ट इज सॅलरी पेड टू द मेंबर्स ऑफ फॅमिली. ओके, एच यू एफचे जे कोण मेंबर्स असतील, ओके, त्या मेंबर्सला जर त्या मेंबर्सनी जास्त एफर्ट्स घेतले असतील एच यू एफ रन करण्यासाठी, तर त्यांना सॅलरी देता येते. बघा, एनी जेन्युइन अँड रिजनेबल सॅलरी पेड बाय एच यू एफ टू इट्स मेंबर्स फॉर देअर सर्व्हिसेस इज अलावेबल डिडक्शन फॉर कॉम्प्युटिंग टॅक्सेबल इन्कम ऑफ एच यू एफ. म्हणजे जर एखाद्या एच यू एफने स्वतःच्या मेंबर्सना काही सॅलरी पेड केली असेल आणि ती सॅलरीची रक्कम जर जेन्युइन आणि रिजनेबल असेल, म्हणजे जेन्युइन म्हणजे खरी पेड केलेली आहे आणि तेवढी जी अमाऊंट पेड केली ती रिजनेबल आहे, म्हणजे कामाच्या नुसारच योग्य अमाऊंट पेड केली जर असेल, तर अशी जी काही सॅलरी पेड केली जाते ती सॅलरी आपण आपला खर्च म्हणून दाखवू शकतो व्हाईल कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ एच यू एफ. एच यू एफचं इन्कम कॅल्क्युलेट करताना जी सॅलरी पेड केलेली आहे ती आपल्याला तिथं खर्च म्हणून दाखवता येते. आणि त्याचबरोबर सिमिलरली एनी रेम्युनरेशन पेड टू कर्ता ऑफ फॅमिली, जर जो एच यू एफचा प्रमुख असतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो, त्यांना जर काही रेम्युनरेशन म्हणजे काही मानधन दिलं असेल, इज अलावेबल ॲज डिडक्शन, तो सुद्धा आपल्याला खर्च म्हणून दाखवता येतो, फक्त इफ देर इज अन ॲग्रीमेंट टू दॅट इफेक्ट. फक्त त्यासाठी एच यू एफच्या सर्व मेंबर्समध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये तसं ॲग्रीमेंट झालं असलं पाहिजे की दरवर्षी कर्ता जो आहे त्याला रेम्युनरेशन द्यायचं. ओके, तसं ॲग्रीमेंट जर असेल तर कर्त्याला दिलेलं रेम्युनरेशन हा देखील आपल्याला एक्सपेन्सेस म्हणून दाखवायला अलाउड आहे. दिस इज फर्स्ट पॉईंट. अँड सेकंड पॉईंट इज फीस अँड रेम्युनरेशन ॲज अ डायरेक्टर ऑर पार्टनर. ओके, जर समजा बघा, इन केस द फंड्स ऑफ एच यू एफचे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे फंड्स म्हणजे पैसे, इफ दे आर इन्व्हेस्टेड इन अ कंपनी ऑर फर्म, जर आपण एच यू एफचे पैसे एखाद्या कंपनीमध्ये किंवा फर्ममध्ये गुंतवले असतील, तर द रेम्युनरेशन फॉर फीस रिसिव्ड बाय इट्स मेंबर ॲज अ डायरेक्टर ऑर पार्टनर इज ट्रीटेड ॲज अ इन्कम ऑफ फॅमिली. म्हणजेच काय, जर आपण एच यू एफचे पैसे, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचे पैसे एखाद्या कंपनीत गुंतवले असतील, तर त्या कंपनीकडून जे काय रेम्युनरेशन मिळेल एखाद्या मेंबरला, आपल्या फॅमिलीच्या मेंबरला जे काय रेम्युनरेशन मिळेल, ओके, डायरेक्टर म्हणून किंवा पार्टनर म्हणून, ते रेम्युनरेशन जे आहे ते फॅमिलीचंच इन्कम आहे. का फॅमिलीचं इन्कम आहे? कारण की त्या कंपनीकडून जे रेम्युनरेशन मिळालं आहे त्या कंपनीमध्ये आपण आपल्या फॅमिलीचे पैसे इन्व्हेस्ट केलेले होते, त्यामुळे त्या कंपनीकडून किंवा पार्टनरशिप फर्मकडून मिळणारं जे काय रेम्युनरेशन आहे टू आवर मेंबर ॲज अ डायरेक्टर ऑर पार्टनर इज ट्रीटेड ॲज अ फॅमिली इन्कम. त्या इन्कमला फॅमिली इन्कमच मानलं जातं. ओके, दीज आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स. हे जे 2 आहेत हे आपण अलाव केलं जातात. सॅलरी पेड टू मेंबर आणि सॅलरी पेड टू कर्ता हे अलाउड आहे दोन्ही दाखवणं. आणि एखाद्या एच यू एफच्या पैशामधून जर काही पैसे इन्व्हेस्ट केले असेल कंपनीमध्ये, तर त्यातून मिळणारं जे इन्कम आहे ते एच यू एफचंच इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. दिस इज 2 मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. नाव द नेक्स्ट पार्ट इज इन्कम्स नॉट टॅक्सेबल ॲज एच यू एफ इन्कम. हिंदू अनडिवायडेड फॅमिलीला काही इन्कम्स मिळतात, ते एच यू एफचे रिलेटेडच आहेत, परंतु त्याला एच यू एफ इन्कम मानलं जात नाही. ते पर्सनल इन्कम, एखाद्या मेंबरचं पर्सनल इन्कम आहे असं मानलं जातं. ओके, काय काय बघा, फॉलोइंग इन्कम्स आर नॉट ट्रीटेड ॲज एच यू एफ इन्कम. त्यातलं पहिलं आहे इन्कम ऑफ मेंबर्स इन पर्सनल कॅपॅसिटी.
ओके, एखादा मेंबर आहे, एनी इन्कम अर्नड बाय मेंबर ऑफ HUF इन देअर पर्सनल कपॅसिटी. आपल्या फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांचं काही पर्सनल इतर पण कुठेतरी जॉब करत असतील, एखादा बिझनेस करत असेल आणि त्यातून जर त्यांनी काही पैसे मिळवले असतील एखाद्या मेंबरने, तर इट इज देअर पर्सनल इन्कम. म्हणजे ते फॅमिली बिझनेसमध्ये पण काम करतात, त्याचबरोबर इतर दुसरं काही काम करून जर त्यांनी काय पैसे मिळवले असतील तर ते त्यांचं पर्सनल इन्कम आहे. इट इज टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ सच इंडिव्हिज्युअल मेंबर्स. ते त्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सच इन्कम आहे आणि ते त्याच्याच नावानं ते टॅक्सेबल होतं. दे आर नॉट ट्रीटेड ॲज अ HUF इन्कम. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज इन्कम फ्रॉम सेल्फ ॲक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ फादर. सेल्फ ॲक्वायर्ड म्हणजे जर वडिलांनी स्वतः एखादी प्रॉपर्टी ॲक्वायर केली असेल, खरेदी केली असेल स्वतःच्या पैशाने, बघा, इट इज टॅक्सेबल ॲज इंडिव्हिज्युअल इन्कम ऑफ फादर. जर वडिलांनी स्वतःच्या पैशाने एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असेल स्वतःच्या पैशाने, तर ती प्रॉपर्टी जी आहे ती त्यांची पर्सनल प्रॉपर्टी मानली जाते, कारण त्यांनी ती स्वतःच्या पैशाने खरेदी केली आहे आणि त्यामुळं ती त्यांच्याच हँड्समध्ये टॅक्सेबल असते. दिस इज सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट इज प्रॉफिट्स ऑफ मेंबर्स ऑफ फॅमिली. ओके, HUFला जो काय प्रॉफिट होतो, ओके, द टोटल प्रॉफिट अर्नड बाय HUF इज डिस्ट्रीब्युटेड अमंग इट्स मेंबर्स. Okay, but before distributing the profit to members, the HUF has to pay tax to the government. Suppose if the profit of HUF is rupees 5 lakhs and firstly they have to pay tax on these 5 lakhs to government. जर नेट प्रॉफिट 5 लाख असेल तर पहिल्यांदा त्यातून टॅक्स पेड करावा लागतो. सपोज टॅक्स पेड केला 1 लाख, फॉर एक्झाम्पल 5 लाखापैकी 1 लाख पेड केले, बॅलन्स किती शिल्लक राहिला, 4 लाख राहिला. देन दिस रिमेनिंग प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द मेंबर्स. ओके, मग एखाद्या मेंबरला 40,000 मिळतील, एखाद्या मेंबरला 50,000 मिळतील, एखाद्या मेंबरला फॉर एक्झाम्पल 60,000 मिळतील. हे जे काही त्यांना प्रॉफिट मिळेल, ओके, एखाद्याला प्रत्येक मेंबरला, ओके, शेअर ऑफ प्रॉफिट, हा प्रॉफिटवरती द मेंबर्स आर नॉट रिक्वायर्ड टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. ओके, द शेअर ऑफ प्रॉफिट रिसिव्ड फ्रॉम HUF इज एक्झम्प्टेड. इट इज बिकॉज द HUF हॅज पेड टॅक्स ऑन द टोटल प्रॉफिट. अगोदरच आपल्या HUFने टोटल प्रॉफिटवरती टॅक्स पेड केलेलाच आहे. 5 लाखावर टॅक्स पेड केलेला आहे. प्रत्येक मेंबरला जे काही 40,000, 50,000, 60,000 मिळाले आहेत ते एकूण नेट प्रॉफिटमधूनच मिळालेले आहेत आणि एकूण नेट प्रॉफिटवरती अगोदरच आपल्या HUFने टॅक्स हा पेड केलेला असतो. ओके, त्यामुळे काय सांगितलं बघा, द प्रॉफिट अर्नड बाय द मेंबर्स ऑफ फॅमिली इज ट्रीटेड ॲज देअर इंडिव्हिज्युअल इन्कम. ओके, आणि ते जे त्यांना काय पैसे मिळतील हे त्यांचं इंडिव्हिज्युअल इन्कम आहे. ओके, त्याच्यावरती त्यांना टॅक्स पेड करावा लागत नाही आणि ते जरी त्यांनी ते जे काही त्यांना प्रॉफिटमधला हिस्सा मिळालेला आहे ते त्यांचं इंडिव्हिज्युअल इन्कम आहे. इवन ही हॅज बॉरोड कॅपिटल फॉर सच बिझनेस फ्रॉम HUF. जरी त्यांनी HUFमधून काही पैसे बॉरो केले असतील कॅपिटलसाठी, तरीसुद्धा जो काही हिस्सा त्यांना दिला जातो प्रॉफिटचा हे त्यांचं पर्सनल इन्कम आहे आणि त्या पर्सनल इन्कमवरती त्यांना टॅक्ससुद्धा द्यावं लागत नाही. दिस इज थर्ड पॉईंट. फोर्थ इज प्रॉफिट्स ऑफ मेंबर्स फ्रॉम फर्म. बा काय सांगितलं आहे, द प्रॉफिट अर्नड बाय मेंबर्स ऑफ HUF. आपल्या HUFमधील एखादा मेंबर आहे त्याला काही प्रॉफिट मिळाला, हिस्सा मिळाला, कुणाकडून, फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस. ओके, तो व्यक्ती मेंबर, फॅमिली मेंबर आपल्या HUFमध्ये पण काम करतो आणि त्याचबरोबर एखाद्या दुसऱ्या बाहेरच्या पार्टनरशिपमध्ये सुद्धा काम करतो पार्टनर म्हणून. मग त्या पार्टनरशिप फर्मकडून जो काही त्याला हिस्सा मिळाला असेल तो जो हिस्सा आहे इट इज ट्रीटेड ॲज देअर पर्सनल इन्कम अँड नॉट इन्कम ऑफ HUF. ओके, तो ज्या ठिकाणी काम करतो आहे पार्टनरशिपमध्ये तिथं त्यानं जादा काम केल्याबद्दल त्याला ते हिस्सा मिळालेला आहे. पार्टनर म्हणून काम केला म्हणून त्याला प्रॉफिट मिळालेला आहे, तो त्याचा पर्सनल प्रॉफिट आहे. ओके, जरी तो व्यक्ती आपल्या HUFचा मेंबर असला तरीसुद्धा हे जे मिळालेलं इन्कम आहे हे त्याला काय मिळाले का, तर तो दुसऱ्या पार्टनरशिपमध्ये, ओके, एका पार्टनर म्हणून काम करतो आहे म्हणून, त्यामुळे ते त्याचं पर्सनल इन्कम आहे, तर ते HUFचं इन्कम नाही. दिस इज फोर्थ. देन फिफ्थ इज इन्कम फ्रॉम अँसेस्ट्रल प्रॉपर्टी अंडर दयाभागा स्कूल. बघा, व्हेअर दयाभागा लॉ इज ॲप्लिकेबल, ज्या ज्या राज्यांमध्ये दयाभागा लॉ ॲप्लिकेबल आहे, मग ते वेस्ट बेंगॉल असेल, ओरिसा असेल किंवा आसाम असेल, अशा ठिकाणी काय नियम आहे, द इन्कम फ्रॉम अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, जे काही वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते त्यामधून जर काही इन्कम मिळालं इज टॅक्सेबल ॲज इंडिव्हिज्युअल इन्कम ऑफ फादर अँड नॉट HUF. आपण मगाशी दयाभागा स्कूलचे नियम पाहिले की अंडर दयाभागा स्कूल द फादर हॅज ॲब्सोल्यूट राईट टू
टू डिसाइड व्हॉट टू डू अबाउट द अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. ओके, अँसेस्ट्रल जे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं काय करायचं हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा वडिलांना असतो. आणि ज्या राज्यामध्ये दयाभागा स्कूलचे नियम आहेत अशा राज्यामध्ये अशा वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमधून जे काही इन्कम मिळत असेल ते इन्कम हे फक्त फादर्स इन्कम, वडिलांचं इन्कम म्हणून ट्रीट केलं जातं. ते HUFचं इन्कम नाही. इट इज ट्रीटेड ॲज अ पर्सनल इन्कम ऑफ फादर अँड नॉट HUF. दिस इज फिफ्थ फीचर. Next is income from impartible assets. Okay, income from impartible estate is taxable in the individual hands of individual member holding such estate. एखाद्या व्यक्तीकडे एखादी इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे आणि ती इम्पार्टेबल आहे. ओके, त्याचं विभाजन करता येत नसेल तर ती प्रॉपर्टी ज्याच्या नावाने आहे, ज्या मेंबरच्या नावाने आहे त्याच मेंबरच्या नावाने ती टॅक्सेबल होते. जरी तो मेंबर आपल्या HUFचा मेंबर असला, जरी तो व्यक्ती HUFचा मेंबर असला तरी ती प्रॉपर्टी इम्पार्टेबल आहे. ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्याच नावाने आहे. मग त्या प्रॉपर्टीचं जे इन्कम असेल ते त्या व्यक्तीचंच पर्सनल इन्कम मानलं जातं. दिस इज 6 अँड दीज आर द लास्ट 2 फीचर्स. 7 इज इन्कम फ्रॉम फंड्स गिव्हन टू वाईफ अँड डॉटर ऑफ कर्ता. फॅमिलीचा जो प्रमुख असतो त्या प्रमुखाला कर्ता असं म्हटलं जातं. कर्त्याने जर काही पैसे वाईफला दिले असतील, पत्नीला दिले असतील किंवा मुलीला दिले असतील, बघा, एनी इन्कम फ्रॉम द अमाऊंट गिव्हन, अलोकेट करणे म्हणजे गिव्हन, अमाऊंट गिव्हन टू वाईफ, वाईफला काय पैसे दिले असतील, वाईफ ऑफ कर्ता अँड अनमॅरिड डॉटर्स, अनमॅरिड डॉटर फॉर मॅरेज एक्सपेन्सेस ॲट द टाईम ऑफ पार्टिशन. ओके, फॅमिलीच्या कुटुंबाच्या पार्टिशनच्या वेळेला, कुटुंबाचं जेव्हा वाटणी होते त्यावेळेला कर्त्याची वाईफ त्यांना जर काय पैसे दिले असतील किंवा ज्या डॉटर्स आहेत अनमॅरिड डॉटर्स त्यांना त्यांच्या लग्नासाठी, मॅरेजसाठी जर काय पैसे दिले असतील तर त्यातून ते काय जे इन्कम मिळवतील. ओके, वाईफला सपोज 4 लाख रुपये दिले आणि मुलींना 2-2, 3-3 लाख रुपये दिले आणि ते जे पैसे दिलेले आहेत वाईफला किंवा मुलींना ते पैसे त्यांनी कुठे इन्व्हेस्ट केले, गुंतवले आणि त्यातून जर काही त्यांना इन्कम मिळत असेल तर इट इज देअर पर्सनल इन्कम, इट इज नॉट इन्कम ऑफ HUF. ओके, एखाद्या फॅमिलीचं जेव्हा पार्टिशन होतं त्यावेळेला पार्टिशनच्या वेळेला कर्त्याची जी वाईफ असते किंवा कर्त्याचे जे कोण अनमॅरिड डॉटर्स असतात यांना काही पैसे दिले जातात. ओके, राहण्यासाठी किंवा मॅरेजसाठी किंवा ज्या काही कामासाठी. अनमॅरिड डॉटर्स असतील तर त्यांना लग्नासाठी पैसे दिले जातात. ते जे काही पैसे दिलेले आहेत ते पैसे जर त्यांनी इन्व्हेस्ट केले, ओके, आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून जर काय त्यांना इन्कम मिळेल ते त्यांचं पर्सनल इन्कम आहे. इट इज नॉट इन्कम ऑफ HUF. दिस इज 7th फीचर. अँड लास्ट फीचर इज इन्कम फ्रॉम स्त्रीधन. ओके, स्त्रीधन इज गिव्हन टू विमेन ॲट द टाईम ऑफ मॅरेज. बघा, ॲज स्त्रीधन इज अन ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ वुमन. एखाद्या महिलेला तिच्या लग्नाच्या वेळी ते स्त्रीधन म्हणजे सोनं असेल, काय असेल, पैसे असतील ते दिलं जातं. त्याला स्त्रीधन असं म्हटलं जातं. द इन्कम अरायझिंग देअर फ्रॉम एनी फिमेल मेंबर्स ऑफ HUF इज ट्रीटेड ॲज अ पर्सनल इन्कम अँड नॉट ऑफ HUF. ओके, एखाद्या महिलेकडे असणारं जे स्त्रीधन आहे हे तिचं पर्सनल इन्कम असतं. इवन द हजबंड डज नॉट हॅव एनी राईट टू डिमांड फॉर सच स्त्रीधन. ओके, इट इज हर पर्सनल इन्कम अँड इट इज नॉट ए HUF इन्कम. ते फक्त त्या व्यक्तीचं, फिमेल व्यक्तीचं, विमेनचंच इन्कम आहे, त्या महिलेचं इन्कम मानलं जातं. पर्सनल इन्कम ते काही HUFचं इन्कम नाही. जरी ती महिला HUFचं मेंबर असली तरीसुद्धा ते त्यांचं पर्सनल इन्कम आहे, HUFचं नाही. दीज आर द 8 फीचर्स अँड नाव वी विल सी द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर, दॅट इज पार्टिशन ऑफ हिंदू अनडिवायडेड फॅमिली. दिस इज लास्ट पार्ट, पार्टिशन ऑफ HUF. ओके, म्हणजे एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल त्याचं पार्टिशन होतं. ओके, म्हणजे वाटप केलं जातं. ते 2 प्रकारचे आहे. देअर आर 2 काइंड्स ऑफ पार्टिशन. फर्स्ट इज टोटल पार्टिशन, म्हणजे पूर्ण जे काय प्रॉपर्टी आहे त्या सर्वाचंच वाटप केलं. पार्टिशन करणे म्हणजे वाटप करणे, हिस्से करून देणे. बघा, टोटल पार्टिशन मीन्स फिजिकल डिव्हिजन ऑफ एंटायर प्रॉपर्टी ऑफ फॅमिली अमंग द मेंबर्स. सर्व जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचं जे कोण मेंबर्स असतील आपले फॅमिली मेंबर त्या सर्वांमध्ये वाटप करून टाकणे त्याला टोटल पार्टिशन असं म्हणतात. अँड आफ्टर सच पार्टिशन, एकदा का आपण फॅमिलीच्या प्रॉपर्टीचं पार्टिशन केलं, वाटप केलं की द हिंदू जॉईंट फॅमिली सीजेस इट्स एक्झिस्टन्स.
त्यानंतर एकदा का वाटप झालं की त्यानंतर हिंदू जॉईंट फॅमिली ही अस्तित्वात राहत नाही, सीजेस इट्स एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व हे संपुष्टामध्ये येतं. इन केस ऑफ टोटल पार्टिशन, द असेसिंग ऑफिसर इश्यूज नोटीस टू ऑल मेंबर्स ऑफ फॅमिली अँड कंडक्ट्स अन एन्क्वायरी अँड फायनली रेकॉर्ड द डेट ऑफ पार्टिशन. ज्या वेळेला एखाद्या हिंदू फॅमिलीचं पार्टिशन करायचं असतं त्यावेळेला एखादा असेसिंग ऑफिसर जो असतो तो फॅमिली मेंबर्सना नोटीस देतो आणि एन्क्वायरी करून त्या फॅमिलीचं पार्टिशन करण्याची डेट, तारीख ही नोंदवून करत असतो. द फॅमिली इज असेस्ड ॲज HUF टिल सच डेट. जोपर्यंत ती जी तारीख आहे, ज्या तारखेला वाटप डिक्लेअर झालेलं आहे, घोषित झालेलं आहे, तोपर्यंतच फक्त ती HUF जी आहे ती फॅमिली जी आहे ती हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणूनच टॅक्सेबल मानली जाते, फक्त त्या तारखेपर्यंत. दिस इज फर्स्ट टाईप ऑफ पार्टिशन, दॅट इज टोटल पार्टिशन. ओके. अँड सेकंड टाईप इज पार्शल पार्टिशन. म्हणजे पार्शल पार्टिशन म्हणजे काय, वाटप केलं पण संपूर्ण वाटप केलं नाही, थोडाफार हिस्सा फक्त काढून काही लोकांना दिला, बाकीची फॅमिली प्रॉपर्टी ॲज इट इज आहे, बिझनेस हिंदू फॅमिली ॲज इट इज आहे. बघा, पार्शल पार्टिशन मीन्स सेपरेशन ऑफ फ्यू मेंबर्स ऑफ जॉईंट फॅमिली. एकूण फॅमिली मेंबर जेवढे आहेत त्यापैकी काही मेंबर्स फक्त जर सोडून गेले तर जे सोडून गेलेले आहेत त्यांनाच फक्त थोडाफार हिस्सा दिला जातो. आफ्टर सेपरेशन द फॅमिली कंटिन्यूज इट्स एक्झिस्टन्स विथ द रिमेनिंग मेंबर्स अँड रिमेनिंग प्रॉपर्टी. ओके. काही जे सोडून गेलेले आहेत त्यांना त्यांचा हिस्सा दिला जातो आणि बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते फॅमिली मेंबर्स त्यांचा HUF बिझनेस चालू ठेवतात आणि त्यांची जी काय प्रॉपर्टी शिल्लक आहे त्याद्वारे ते बिझनेस हा चालू करतात. इन सच केस द फॅमिली इज कंटिन्यूड टू बी असेस्ड ॲज HUF इवन आफ्टर द डेट ऑफ पार्टिशन. जरी पार्टिशन झालं असलं तरी हे काय पूर्ण पार्टिशन झालेलं नाही. काही मेंबर्सना फक्त हिस्सा दिलेला आहे, त्यांना हिस्सा दिला, प्रॉपर्टीमधील काही भाग दिला आणि ते सोडून गेले. बाकीचे मेंबर्स ॲज इट इज फॅमिलीमध्ये आहेत, त्यामुळे ती फॅमिली HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणूनच ट्रीट केली जाते नंतरसुद्धा, पार्टिशन झाल्यानंतरसुद्धा. ओके. दिस इज partial partition. Okay, these are the two types of partition, total partition and partial partition. And last part is tax rate applicable for HUF. Okay, एखादी HUF असेल, ए हिंदू अनडिवायडेड फॅमिली इज टॅक्सेबल ॲट द रेट्स ॲप्लिकेबल टू इंडिव्हिज्युअल्स. ज्या रेट्सने इंडिव्हिज्युअल व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागतो, सेम त्याच रेटने HUF बिझनेसला सुद्धा टॅक्स हा पेड करावा लागतो. दिस इज द लास्ट पार्ट. Okay, so in today's lecture we have seen the different provisions of Income Tax Act regarding taxation of HUF. Okay, initially we have seen what is HUF, what are the different features of HUF. After that we have seen the allowable expenses and allowable incomes of HUF, and just we have seen the two types of partition of HUF. Okay, so that's it with today's lecture. So here we will conclude the lecture. Thank you very much.